शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, आता कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे। ते मोठं विधान कोणतं केलेलं आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। कारण शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण असं विश्वसनीय यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून या चॅनलला मोठं कराल। शेतकरी मित्रांनो, नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला। या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला गेला। यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली। तसेच अतिवृष्टीच्या मदतीची आकडेवारीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सर्वांसमोर मांडली। 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात गेले असून पिकांचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण 32,000 कोटींचे पॅकेज घोषित केले होते। 32,000 कोटींच्या पॅकेजची 10,000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरचे होते। 2,000 कोटी आपण नरेगातून देणार आहोत आणि बाकी सगळी थेट मदत होती। या पॅकेजमध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती। 3 हेक्टरच्या NDRFच्या मर्यादेत पैसे दिल्यानंतर देखील आपण रब्बीच्या हंगामाकरिता 10,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला होता। पशुपालकांना पशुधन हितासाठी आपण पैसे द्यायचे कबूल केले होते, त्याचे आपण सर्व पैसे दिलेले आहेत। नरेगाच्या अंतर्गत काम सुरू आहेत। अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी गेल्या होत्या त्या कामासाठी 30,000च्या मर्यादेपर्यंत पैसे द्यायचे होते। 27,000 विहिरींच्या दुरुस्तीसाठी आपण 80 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। हे खरे आहे की आता आपण आपल्यावर जो अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे आपले बजेट थोडे अडचणीत आले आहेत। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संबंधीचा निर्णय आपण घोषित केला। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले आहे। 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागत आहे। याचा अर्थ आपल्या नियोजनामध्ये कुठेतरी अडचण असून आपल्या कर्जमाफीबाबत आणि एकूण शेतकऱ्यांच्या परिस्थिती आहे अशामध्ये टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील, तसेच त्या उपाययोजनाला एक भाग म्हणून कर्जमाफी करणे असे काम ही समिती करत आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले गेले।